आता हे नाव सांगा तुमचं. प्रियंका. प्रियंका ताई यांच्या घरी आज आपण परित्राण पाठ घेतला आहे. भगवंताची वाणी इथं आपण म्हटलेली आहे. पूर्ण नाव ताई? प्रियंका रवी मानकर. प्रियंका रवी मानकर यांच्या घरी आपण इथे बुद्ध धम्म संघाची पूजा घेतलेली आहे, परित्राण पाठ घेतलेला आहे आणि त्यानिमित्त यांचा संसार आणि घरामध्ये सुख शांती राहावी त्याकरता आपण प्रवचनाला सुरुवात करत आहोत. तर प्रत्येक मनुष्याचं घर हे एक स्वप्न असते. प्रत्येकाचं घर असावं, त्यांचा चांगला सुखाचा संसार असावा आणि घरामध्ये सुख शांती असावी, समाधान असावं असं प्रत्येक मनुष्याला वाटत असते. पण वाटणं एक आणि त्याला जगणं एक. आता वाटल्यानं ते मिळत नसते. तर भगवंतांनी त्यासाठी काही मार्ग सांगितलेला आहे. तो मार्ग मी तुम्हाला सांगतो. त्या मार्गाने जर तुम्ही गेलात तर तुमच्या घरामध्ये कधीही दुःख येणार नाही, कधीही दारिद्र्य येणार नाही, कधीही अशांती येणार नाही आणि सदैव सुख शांती आणि समाधान तुमच्या घरामध्ये नांदत राहील. तर भगवंतांनी मनुष्य मात्राला या जगाच्या कल्याणाकरता, या जगाच्या सुखाकरता भगवंतांनी मनुष्य मात्राला काही तत्त्व दिलेले आहेत, काही त्यांना शील दिलेलं आहेत. तर भगवंतांनी हे देण्या अगोदर त्यांनी जेव्हा ज्ञान प्राप्त केलं होतं त्यांनी जाणलं होतं की या संपूर्ण जगामध्ये अंधार आहे. अंधार म्हणजे दुःख आहे. हे जग एक अंधार कोठडी आहे, या जगातला मी एक कैदी आहे हे भगवंतांनी जाणलं आणि ह्या जगामध्ये आज सगळे लोक अंधारामध्ये आहेत. पण भगवंतांनी त्या अंधाराची कोठडी पार केली आणि ते दुःखातून मुक्त झाले. पण त्यांनी जेव्हा जाणलं का बा मी हे दुःख दूर करू शकलो, पण ह्या जगामध्ये असंख्य असे लोक आहेत का जे दुःखामध्ये पडलेले आहे, दरिद्रीमध्ये आहे आणि असंख्य दुःख भोगत आहेत. यांचं काय होईल? तर भगवंतांनी त्यांच्यावर अनुकंपा केली, करुणा केली आणि सगळ्यांना मैत्रीच्या बलाने त्यांना धम्म सांगितला. अगोदर त्यांनी 5 लोकांना सांगितला, ते 5 परिव्राजक झाले. त्यानंतर त्यांनी प्रवास करता 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 असे अनेक लोकांना दीक्षा दिली. त्या कुणाला उपासक बनवलं, कुणाला अनुयायी बनवलं, कुणाला भिक्षू बनवलं. तर अशा प्रकारे भगवंतांनी प्रवास करता करता हा धम्म सर्वांना वाटला. आता सर्वांना वाटला, पण ज्याची बुद्धिमत्ता केवढी आहे, कोणाची बुद्धी एवढी आहे समजण्याची, कोणाची एवढी असते, कोणाची एवढी असते, कोणाची एवढी असते. ज्याची बुद्धिमत्ता जेवढी आहे त्यांनी तेवढा तो धम्म स्वीकारला. आजही बरेच लोक असे अंधारामध्ये आहेत का या कोणत्या गोष्टी नसतातच म्हणते बा. कर्मही त्यांना समजत नाही, त्यांना भगवंताचा कर्म अजून समजला नाही. एक इतर धर्मामध्ये जो कर्म सांगितला तो वेगळा आहे, तो कर्मकांडाचा आहे, अंधश्रद्धेचा आहे, त्याच्यामध्ये प्रमाण नाही आहे काही. पण भगवंताच्या धम्मामध्ये कर्माला महत्त्व आहे. ज्या मनुष्याचं कुशल कर्म असते त्याच मनुष्याच्या जीवनामध्ये सुख असते, शांती असते, समाधान असते आणि त्याच घरामध्ये सुख शांती समाधानात असते. आता कर्म कुठल्या कुठल्या प्रकारे तयार होतात? तर कर्म तयार होते शिलेपासून. पंचशिलेचं पालन, खाली बस वाडा, पंचशिलेचं पालन केल्याने कर्म तयार होते. तर पती पत्नींना पंचशिलेच्या तत्वावर चालावं लागते. त्यापासून कुशल कर्म तयार होतात. त्यांच्या जीवनामध्ये सुख शांती आणि समाधान निर्माण होते. पंचशिले तत्व आहे. त्यानंतर पती पत्नींना आपल्या घरामध्ये सुख उत्पन्न करण्याकरता त्यांना अष्टशिलाचं पालन करावं लागते आणि त्यांना महिन्यातून 4 दिवस पौर्णिमा, अमावस्या आणि 2 अष्टमी या दिवसाला त्यांना उपवासात व्रत ग्रहण करावं लागते. हे कंपल्सरी आहे. तुम्हाला जर वाटत असेल का ह्या आम्हाला गरज नाही बा, आम्ही तर आमच्याकडे पैसा आहे किंवा मग आमच्याकडे खूप काही वावर आहे, शेती आहे, आम्ही चांगलं, आम्हाला आता हे करण्याची गरज नाही, असं तुम्हाला वाटत असेल तुम्ही चुकीचे आहात असं मी तुम्हाला म्हणेल. तर जो व्यक्ती ह्या तत्त्वाचं पालन करतो तो बरोबर योग्य दिशेने वाटचाल करू राहिला असं त्याचा अर्थ होते. मग तो सामान्य असो, मध्यमवर्गीय असो की श्रीमंत असो, त्याला हे तत्त्व पाळावे लागतात, म्हणजे पाळावे लागतात. दुसरं ऑप्शन नाही आहे. प्रत्येक पतीपत्नींना 5 शिलेचं पालन करावं लागते. त्यानंतर त्यांना अष्टशिलेचं पालन करावं लागते. त्यानंतर त्यांना अष्टशिलाबरोबर त्यांना उपवासात व्रत ग्रहण करावं लागते आणि त्यानंतर त्यांना 4 आर्य सत्य समजून घ्यावं लागते जीवनातले. जगामध्ये दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख दूर करता येते आणि दुःख दूर करण्याचा आर्य अष्टांगिक मार्ग आहे. हा जो आर्य अष्टांगिक मार्ग आहे हाच मध्यम मार्ग आहे. आता हे 4 आर्य सत्य कोणाला लागू होतात? जो मनुष्य जन्म घेतो त्याला 4 आर्य सत्य लागू होतात. कारण भगवंतांनी म्हटलेलं आहे जन्म घेणं दुःख आहे आणि जन्म 12 प्रकारचे आहे महत्त्वाचे. त्यामध्ये जातीबी दुःख,
जराबी दुःखा, व्याधिबी दुःखा, मरणंबी दुःखा आणि प्रिय व्यक्तीचं निघून जाणे, अप्रिय व्यक्तीसोबती आणि मनातील इच्छा पूर्ण न होणे आणि 5 प्रकारचे दुःख येतात. अधिक हे 7 झाले आणि 5 प्रकारचे दुःख येतात रूप, वेदना, संज्ञा, संस्कार, विज्ञान. अशा प्रकारचे हे 12 प्रकारचे दुःख आहे आणि त्याचमध्ये 108 प्रकारचे दुःख असे त्यांचे आपण म्हणू लेकरं त्यांच्यावर छोटे छोटे लहान लहान. तर असे दुःखाचे 108 प्रकारचे दुःख असतात आणि 108 प्रकारचे सुखसुद्धा असतात. तर त्यानंतर हे जर दुःख आहे जगामध्ये तर भगवंताने सांगितलं दुःखाला काहीतरी कारण आहे. दुःखाचं कारण काय आहे? भगवंताने सांगितलं दुःखाचे मूळ कारण तृष्णा, राग. जेव्हा जेव्हा मनुष्य दुःखी होते तेव्हा त्याच्या जीवनामध्ये ह्या 4 गोष्टी असतात. राग असतो, मनुष्य दुःखी राहते रागानं. द्वेष असतो, लोभ असतो आणि मोह असतो. हे तृष्णा आहे. आणि याच्यामध्ये मग लेकरं जन्माला येतात. यांचेवाले संशय, वैमनस्य, ईर्ष्या, मत्सर असे लहान लहान लेकरं जन्माला येतात. मग ज्यापासून मनुष्य मात्रांची हानी होते. आता हे आपल्या जीवनामध्ये हे जे 4 घोडे आहे महत्त्वाचे, राग, द्वेष, लोभ आणि मोह, हे जे 4 घोडे आहे ज्याच्यापासून माणसाचं दुःख निर्माण होते, याच्या दोऱ्या आपल्या हाती असल्या पाहिजे. आणि त्या दोऱ्या आपल्या हाती ठेवण्यासाठी भगवंताने तत्त्व सांगितलेले आहे. पंचशील, अष्टशील, उपसत व्रत, 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता, या सर्व बाबी एकामेकाशी जुळलेल्या आहेत. हे आपल्याला समजून घ्यावं लागतं. ज्याच्यापाशी याच्यावर कंट्रोलिंग पॉवर आहे. कारण प्रत्येक मनुष्याच्या अंगामध्ये राग आहे, द्वेष आहे, लोभ आहे, मोह आहे. रागणारच आहे कारण भवचक्र आहे, हे जग आहे आणि हे जग यानंच भरलेलं आहे सगळं. म्हणून याच्या नियंत्रणासाठी, याच्यावर ताबा मिळवण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान उत्पन्न करण्यासाठी ह्या रागावर, देशावर, लोभावर आणि मोहावर याच्यावर नियंत्रण असणं फार आवश्यक आहे. जर हे नियंत्रण मिळवायचं असेल त्यांना काटेकोरपणे पतिपत्नींना पंचशिलाचं पालन करावं लागते. काटेकोरपणे त्यांना अष्टशील ग्रहण करावं लागते महिन्यातून 4 दिवस. आणि हेच तुम्हाला आपल्या मुलांना शिकवावं लागते. मुलामुलींना लहानपणापासूनच आपण काय करतो, आपण करतो, मुलांना शिकवतच नाही. मग त्यांना ते धम्मातलं कळत नाही, मग ते भटकतात. आणि माझा इथपर्यंत अभ्यास झालेला आहे का ते मी जाणलेलं आहे, ते तुम्हाला कुठल्याच पुस्तकामध्ये वाचायला मिळणार नाही. जेवढेही घटना घडतात त्याला काहीतरी कारण आहे, भगवंत म्हणतात. मग ते लकवा मारणे असो, ॲक्सिडंट असो, दुर्घटना असो, कुठल्याही प्रकारची हानी असो, प्रत्येक घटनेला काही ना काही कारण आहे. भगवंतांनी ह्या घटना होऊ नये म्हणून तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे. त्या तत्त्वज्ञानानुसार जर तुम्ही वाटचाल केली तर कधीही तुमचा ॲक्सिडंट होणार नाही, लकवा मारणार नाही, कुठली रोगराई येणार नाही आणि कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही. शेवटी हे मनुष्याचं हे शरीर हे नाशवंत आहे, हे रोगाचं घर आहे. यामध्ये रोग येणार आहे भविष्यामध्ये, पण ते फार काळानंतर येतात मग एकदम जीर्ण शरीर झाल्यावर. पण तेव्हासुद्धा जो मनुष्य धम्माच्या मार्गी असतो त्याला त्या वेदनेची जाणीव होत नाही. मग कुठलाही रोग झाला शरीराला त्याची जाणीव होत नाही, ते धम्माच्या मार्गानं. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. म्हणून या तत्त्वज्ञानाला आपण अनुसरून जर आपण वाटचाल केली तर आपल्या जीवनामध्ये कधीही दुःख निर्माण होत नाही. आता मनुष्याचं जीवनातलं दुःख कोणतं कोणतं असते भवचक्रामध्ये बघा. आता आपलं घर झालं. आता घरामध्ये काय असते जगण्यासाठी? माणसाच्या मूलभूत गरजा आहे अन्न, वस्त्र, निवारा. आता आपल्यापाशी निवाराही आहे, अन्नही आहे आणि वस्त्रही आहे. याची राखण करण्याकरता, याला टिकवून ठेवण्याकरता आणि हे वारंवार मिळवण्याकरता आपल्याला काय करावं लागेल? मग कमाई करावं लागेल. आता किराणा संपला, डाळ संपली, हिरोती संपली, मीठ संपलं किंवा धान्य संपलं तर काय करावं लागेल? आपल्याला ते आणावं लागेल विकत. आता विकत आणायला पाहिजे पैसे कुठून ते काम केल्यानं. तर मनुष्याला मग काम करावं लागेल आणि तो काम आपल्याला योग्य पद्धतीनं करून ते पैका कमवून आपल्या गरजेनुसार आपल्या त्या वस्तू खरेदी करून आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्याला वाटचाल करावी लागेल. जर आपण 500 कमावले असन त्यामधले आपल्याला एक भाग जमाई करावा लागेल, एक भाग आपल्याला घरी खर्च करावा लागेल, त्यातला काही भाग आपल्या धम्मकार्यासाठी खर्च करावा लागेल. अशा प्रकारे जर आपण वाटचाल करत राहिलो तर आपलं कुशलकर्मही वाढत राहते, आपल्या जीवनामध्ये सुखशांती येते आणि आपला जीवनही चांगला प्रवास हा होत राहतो. तर हे करत असताना कुठल्याही प्रकारचा मनुष्याला नशा पाहिजे नाही, व्यसन नाही पाहिजे. नाही तर मग काही जण कमावतात, 500 कमावले 200 दारूमध्ये, मग वाढली दारू, पेता असा बेवडा बनते तो अठ्ठल का मग घरी काहीच घेऊन जात नाही. मग त्याने गांजाही सोक लागते, गांजाही पेते बिचारा, कधी सिगरेटही पेते, आहे का नाही.
आणि कसं आहे ते 10 रुपये दान नाही करणार. मी काय म्हणतो दारू वाढायले मग तू बस 200 दारू नको पिऊ, 10 रुपये मला दान दे. मी धम्माचं कार्य करू राहिलो, तुझं पुण्य वाढन, मी जे कार्य करतो त्याचं पुण्य तुला पण मिळते. तर हे लोकांना कळत नाही. कोणी खर्रा खाते त्याला म्हणतो खरं नको खाऊ, खरा तो 20 रुपया खात असतील रोजचा, तुझे 600 रुपये खर्रामध्ये चालले. तू त्या पैशात तू धम्मासाठी कार्य कर, धम्मासाठी दान कर, तुझे म्हणलं पुण्य वाढन, तू चांगला बनशील. तर ह्या सगळ्या गोष्टी मी लोकांना सांगतो, पण ऐकत नाही. कारण त्यांचं त्याच्यात तेवढं बल नाही आहे त्यांच्यापाशी. ते अकुशल कर्माकडे गेलेले आहेत. मग दरिद्री जीवन जगतात. आणि मग तुम्ही भगवंताला कितीही वंदन केलं, कितीही पाया लागले, काही केलं, काहीच भेटत नाही. भगवंतांनी सांगितला मार्ग. भगवंत म्हणतात हा मार्ग मी तुम्हाला सांगितलेला आहे, ह्या मार्गाला जर तुम्ही चाललात, या मार्गाला जर तुम्ही समजून घेतलात तरच तुमचं कल्याण होते. त्यामध्येच माझा आशीर्वाद दडलेला आहे. पंचशिलीमध्ये आशीर्वाद आहे, अष्टशिलीमध्ये आशीर्वाद आहे, उपसव्रतामध्ये आशीर्वाद आहे, आर्य अष्टांगिक मार्गामध्ये आशीर्वाद आहे, 10 पारामध्ये आशीर्वाद आहे. भगवंताच्या मार्गाला अनुसरण केलं तरच आशीर्वाद लाभत असते. मग त्यापासून काय लाभ होते? आयु, वर्ण, सुख आणि बलाची प्राप्ती होते. आपलं आयुष्य वाढते, आयुष्य चांगलं बनते. आपला वर्ण, हा जो वर्ण आहे, हा वर्ण चमकदार होते धम्माच्या पालन केल्यामुळे. मेकअप करायची गरजच नाही, फेरम लावलीवरून काहीच लावायची गरज नाही. मग हा चमकते. वर्ण, आयु, वर्ण, सुख प्राप्त होते आपल्या जीवनामध्ये. म्हणजे इतकं प्रसन्न वाटते, इतका आनंद मिळतो धम्माच्या बलानं, इतकं सुख वाटते ना का असं मग तुम्हाला पिक्चर पाहायचं काम नाही. मग जात नको का आज मला बोर वाटत, चला पिक्चर पाहिले. लोक मग बाहेर आनंद शोधतात, का इकडं सुख दे, तिकडं सुख दे, इकडं सुख भेटन बापा, चालले पिक्चर पाहिले, मग चालले कुठंतरी बाहेर पाहिले. पण धम्मामध्ये एवढी ताकद आहे, जेव्हा तुम्ही त्याच्या मार्गे चालता ना तर तुम्हाला काही पिक्चर पाहायची गरज भासत नाही. तसंच सुख प्राप्त होते. म्हणजे एकदम अलौकिक सुख, ज्याची किंमत मोजू शकत नाही आपण. इतकं चांगलं सुख आपल्याला प्राप्त होते धम्माच्या बलानं. तर आयु, वर्ण, सुख आणि बल प्राप्त होते. बल कोणतं प्राप्त होते माहीत आहे का? आपल्या शरीराची ऊर्जा तर वाढते, पण आपल्या जीवनात जे संकट आहे हे गळून पडतात. पण हे दिसत नाही. एखादा पाय घसरणारा असन, धम्माचा पासून पाय घसरणार नाही. नाही तर पाच काही जण बाथरूममध्येच घसरतात, दुर्घटना होते. का? धम्माचं बल कमी झालं असते. धम्माचं बल कधीच कमी झालं पाहिजे. धम्माचं बल हे नेहमी असं वाढलेलं असलं पाहिजे, हाय लेवलपर्यंत वाढलेलं असलं पाहिजे. इकून लावतो बाई, वाढलेलं असलं पाहिजे. म्हणून कुशलकर्म नेहमी असं वरतं असलं पाहिजे. कुशलकर्म वरतं राहिलं, अकुशलकर्म दबून जाते आणि मग कुठल्याही प्रकारची हानी होत नाही, दुर्घटना होत नाही. भगवंतांनी सर्व तत्व सांगितलेलं आहे. आता बघा, तुम्ही आता असे बसले तर हे जेव्हा तुम्ही असे बसता घुटण्यावर, याला वज्रासन म्हणतात. यानं घुटणे दुखत नाही, यानं घुटण्यातलं ऑइल सरत नाही. भगवंताची जेवढी बैठका आहेत, जेवढी आसनं आहेत, हे आपल्या शरीराला पोषक आहेत. वज्रासन याच्यामध्ये तुम्ही बसले तर यानं घुटणे दुखत नाही, आरोग्य चांगलं राहते. असं बसून तुम्ही पंचांग प्रणाम घ्यायचा भगवंतांना. आणि ही भगवंताची जी मुद्रा आहे ही पद्मासन मुद्रा आहे. माझा असा अंदाज आहे, असं बसल्यानं लकवा आणि हार्ट अटॅक मारत नाही. असं रोज बसायचं. हे पाय वर आहे पण असे बसता येत नाही कोणाला. असं याला प्रॅक्टिस पाहिजे आहे जुनी. याला तुमच्या मुलीला आता बसता येईल, तिला बसवायचं असं. तिला कधीच रोग नाही होणार कोणता, बिमार नाही पडणार नाही कधी. इतकं बल आहे याच्यामध्ये, खूप ताकद आहे याच्यात. हे रेग्युलर करायचं. तिला उपवासात व्रत पकडायला शिकायचं, तिने उपवासात व्रत पकडलं पाहिजे. तिला अष्टशील शिकवायचं. तिचं लग्न होईपर्यंत मुलींना अष्टशिलामध्ये तयार करायचं, म्हणजे कुठल्याही प्रकारची हानी होत नाही. अशा प्रकारचं तुम्ही पालन करत राहिले तर तुमच्या जीवनामध्ये सदैव सुख, शांती आणि समाधान नांदत राहील आणि कधीही जीवनात दुःख येणार नाही. तुम्ही या धम्माच्या बलानं आपण सर्वांचं कल्याण हो, मंगल हो. तुम्ही धम्माच्या दिशेनं वाटचाल करत राहाल अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. म्हणा साधू साधू. साधू साधू साधू.